गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरि गोविंद जय राधा रमण हरि गोविंद जय जय कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथी नारायण वासुदेवा नाम जपाला करावे सुरुवात. राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरी जय राम जय जय राम हरी जय 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 जय राम ज्ञान गीता पठणाला करावे सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो सद्गुरु ज्ञान दीपा प्रकाशा नमो आद्यरूपानंदा गणेश नमो मंगला मंगला द्वैतारि नमो सत्कृपा पुण्यदोषाय तुले मुखदे बाहुले देवामि तुले बाहुले देवते नाम तुले ज्ञान सर्वांतरि संतरुले तुला सत्यानंद योगीरू हरे राम कृष्ण हरे राम सेवा जगु सर्वभावे प्रभु वर्गभाव बड़ोए बड़ोए हमारी बड़ोए बड़ोए प्रभु देवड़े बड़ोए प्रभु देवड़े सद्गुरुनाथ महाराज की जय. रामगीता अध्याय 27 सामुदायिक प्रार्थना. मानव विश्व कुटुंबाचा घटक ऐसे समजून वर्तावे सम्यक शक्ती द्यावया प्रार्थाची भाग शक्तिमंता पुढे सर्व संत एकची असती सर्व देव एकची निश्चिती सर्वाची संदेश ऐकता पावती एकची तत्व सर्व हे म्हणून सर्वांनी सहकार्य करावे जैसे ज्याकडून बनेल वरवे संसार स्वर्गा समान बनवावे आपुल्या परी हेची सांगावे प्रार्थनेवरी यातची आहे सेवा ईश्वरी
याहुनी भिन्न नाही कुसरी परमार्थाची हे भाषण झाल्या पूर्ण मग शांती पाठ सर्वांनी करून करावे एकनिष्ठेने नमना एकाच पद्धतीने सूचकाने सूचना द्यावी सर्व मंडळी उभी करावी जय घोष दुमदमावी गुरुवी अवघी गुरुदेवाचा जय जयकार त्यात ये सर्व देव नमस्कार ऐसे प्रार्थनेचे तत्व सुंदर बोलिलो तुम्हा चौकी प्रार्थना संपल्यावरी आपापली घोंगडी पासुनी बरी उचलून न्यावी आपल्या घरी सेवा पुरी करून या येथे प्रार्थना पाठ नाही बोलिला तो विषय अन्य ग्रंथी आला म्हणून येथे नाही विवरिला पाहावा सक्रिय पाठ मित्र हो ऐका माझे वचन जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण तरी सामुदायिका प्रार्थना साधना सोडू नका कधी एवढे अनुभव सांगून ठेवतो प्रार्थना मी गावाचे धन समजतो याने स्वर्ग मोक्ष पावतो समाज आपल्या आमचा देव समाधी वसतो समाजाकरिता सर्व करतो सर्वात व्यापुनी राहतो प्रार्थनेच्या आसरी तो भेटतो जनकार्याने आम्ही गेली प्रार्थना म्हणून भरली भावना आत्मा होतुई प्रार्थनेया आपण होता प्रश्न पुसला म्हणून ऐसा विस्तार केला प्रार्थने तल्लीन होता देव कळला विशाल रूपी सत्पुरुषा हॅलो कार्यक्रम पत्रिकेच्या नियमाप्रमाणे प्रभाकर दादा गायकवाड यांचे चिंतन आजच्या प्रार्थनेच्या विषयावर होतं म्हणून ते 2 शब्द सांगतील असे मी विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करणारी चैतन्य शक्ती परमपूज्य ब्रह्मलीन वंदनीय राजसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी उपस्थित वर्धा जिल्हा महिला कार्यकारिणीच्या प्रचार प्रमुख सौभाग्यवती लीलाताई सावळीकर, आमच्या आर्वी तालुका महिला विभागाच्या सेवाधिकारी श्रीमती हिरुताई निघोट मॅडम, वर्धा जिल्हा गुरुदेव सेवा मंडळ सल्लागार समितीचे सचिव गजानन दादा सरोदे, ज्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची पताका पुणे जिल्ह्यामध्ये फैलवली ते आदरणीय सुरेशदादा देसाई, ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे तालुका प्रमुख आणि गुरुकुंज आश्रमचे मध्यवर्ती प्रतिनिधी प्राध्यापक भास्करदादा निकम,
आणि या सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित असलेले सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे गावकरी बंधू आणि भगिनी, मी प्रभाकर गायकवाड, गुरुदेव सेवा मंडळ वर्धा जिल्हा सेवाधिकारी म्हणून गेल्या 3 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काम करतोय. मी पाहिलं वर्धा जिल्ह्यामध्ये 3 वर्षात कमीत कमी मी 800 ते 1000 गावामध्ये माझा दौरा झाला. आणि जेव्हा सामुदायिक प्रार्थनेच्या कार्याला मी जेव्हा जातो, प्रचाराला जेव्हा जातो, क्रांतीज्योत यात्रा असो की महाराजांच्या ग्रामजयंतीनिमित्त चरण पादुका यात्रा असो, एवढी मुलं बहुतेक ठिकाणी फार कमी दिसतात. आता या ठिकाणी पाहिलं की छोटासा मुलगा तबला वाजवत आहे, लहान लहान मुलं गात आहेत. परंतु बेटा, अति आत्मविश्वास करण्यापेक्षा तुम्ही जेव्हा म्हणताना आदरणीय पेटकर दादांच्या पेटीकडे जर तुम्ही पाहिलं ना, ते दादाचे स्वर देतात ना, त्या स्वराकडे पहा. तुमचा आवाज फार छान आहे, दादा सुंदर पेटी वाजवतात. दादांनी तुम्हाला 3-4दा तुमचं लक्ष त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्ही आपल्या आत्मविश्वासानं म्हणण्याच्या याच्यात असो. सामुदायिक प्रार्थनेवरती आज चिंतन आहे. सामुदायिक प्रार्थना म्हणजे काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेला फार मोठं महत्व दिलेलं आहे, की ज्या प्रार्थनेमधून गाव एकत्रित येण्याकरिता तो त्यांचा एक उद्देश होता. आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करण्याचं दैवी बल त्या प्रार्थनेमध्ये आहे. आपला जो आत्मा आहे ना, त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती दडलेली आहे. परंतु ती आत्म्याची जी अगाध शक्ती आहे, हे बाहेर केव्हा माणूस काढते, ते फक्त प्रार्थनेमध्येच काढते. सर्व धर्माचा समन्वय, विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना असं महाराजांनी म्हटलेलं आहे. लोक सुधारणेचे विद्यालय आपण पाहतो. सगळं मतांतर सगळं झालेलं आहे, सगळीकडे वादविवाद झालेले आहेत. मी जरी सेवाधिकारी असलो, माझ्या भोवती जर 8 ते 10,000 लोकांचा तांडा आज आमच्या पाठीमागे आहे, तर त्याच्यातही फार कमी लोक असतात, आहेच काही. परंतु निंदकाचे घर अवस्था सहजारी म्हणतात. पण महाराजांनी सर्व धर्माला, सर्व जातीला, सर्व पंथाला, लहान मोठे गरीब श्रीमंत सगळ्यांना एकत्रित करण्याकरता सर्व धर्माचा समन्वय म्हटलेला आहे. आणि ती प्रार्थना एक शाळा म्हटलेली आहे, की या माध्यमातून आपल्या मनामधला जो भाव आहे, वैरभाव आहे, देशभाव आहे, हा नष्ट होण्याकरिता खरा उपाय असेल ती प्रार्थना आहे. आणि प्रार्थनेमधून जे आपल्याला यश मिळतं ना, त्या यशाचा आनंद हा वेगळा असतो. महाराजांनी त्यावेळेस पाहिलं, घडे नव्हत्या कोणाकडे प्रार्थना कधी करायची. आज कोणी, आता तुमच्या इथला प्रोग्राम होता, थोडा वेळ होत गेला, हा भाग नाही आहे तुमच्या इथे, राईट टाइम पर. महाराजांनी सांगितलं की प्रार्थना कधी करायची? असताच सूर्य गेला, चला प्रार्थनेचा आता गोपाळ गाई आल्या वत्साच पाजण्याशी. म्हणजे जेव्हा सूर्य आपला मावळतो, गाई आपल्या गुरेढोरे आपल्या घरामध्ये येतो, ती प्रार्थनेची वेळ असते. आणि प्रार्थनेमध्ये काय मिळते? मानवता कळाळा, म्हणजे माणुसकीचं दर्शन सुद्धा या प्रार्थनेमध्ये होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आपण आपल्या शाळेमध्ये कोण शिकलो? त्रिकोण शिकलो, अष्टकोन शिकलो, चौकोन शिकलो, समभुज विषमभुज सगळे चौकोन शिकलो. परंतु दृष्टिकोन जे शिकवला आपल्याला, दृष्टिकोन वंदनीय तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेने शिकवला, त्या ग्रामगीतेने शिकवला. आणि आपण आपलं जीवन जगत असताना, प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो, जीवन जगत असताना संधी कधी सोडायची नाही. महाराजांनी तुमच्या लहान मुलांवरती फार सुंदर लिहिलेलं आहे. या कोळ्याकडे माझी लपले रवींद्र प्रगटता विकसतील समाजी शेकडो महापुरुष. म्हणजे तुमच्यामधूनच आपण जे पाहतो, थोर नेते, थोर पुढारी, विचारवंत झालेले आहे, हे तुमच्यामधून झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, 20 जुलै 1969 अमेरिकेने चंद्रावरती यान पाठवलेलं होतं. त्या यानामध्ये एक पायलट होता, एक को पायलट होता. पायलटचं नाव होतं एंड्रेस्टू. तो बसला त्याच्यामध्ये. एक को पायलट होता, त्याचं नाव नंतर सांगतो. को पायलट होता, त्या को पायलटला निमंत्रण नव्हतं. तो बसला, यान गेलं. 8 दिवस 3 तास 35 मिनिट 18 सेकंद चंद्रावरती पोहोचायला लागलं.
आणि जेव्हा चंद्राच्या कक्षेमध्ये 96 किलोमीटर फक्त राहिलेलं होतं, 96 किलोमीटरच्या अंतरामध्ये जो पायलट होता अँड्रेस 2, तो घाबरला, त्याचा आत्मविश्वास ढळला. मात्र त्यानं परमेश्वराची प्रार्थना केली नाही. तो घाबरला. त्यानं परत आपला पृथ्वीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अशा तो जो को पायलट होता, त्या को पायलटनं परमेश्वराची आराधना केली, प्रार्थना केली आणि ते यान त्यानं आपल्या जवळ घेतलं आणि 96 किलोमीटरचा प्रवास त्याने चंद्रावरती केला. आणि चंद्रावरती गेल्यानंतर पहिलं पाऊल ठेवण्याचा जो भाग पडला, 2 तास 37 मिनिट चंद्रावर राहण्याचा योग नील आर्मस्ट्रॉंगला मिळाला. वास्तविकता तो निमंत्रित होता का? नाही, पण त्यानं संधीचं सोनं केलं, त्यानं प्रार्थना केली. म्हणून प्रार्थना हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे मित्रांनो. संधीचं सोनं करण्याचं कार्य ते प्रार्थना करते. म्हणून बंधूंनो, प्रार्थनेत चला, जागूया आपल्या माणुसकीचं दर्शन घडवण्याकरिता ती प्रार्थना फार महत्वाची आहे. आता या प्रार्थनेवरती जर बोलायचं झालं ना, तर खूप काही फार मोठा आहे. अनंत असं आपल्याला फक्त वेळी त्याच्यामध्ये पाहिजे. परंतु आज तुमच्या इथं वेळेचं बंधन पाळून जरा पत्ते पाळावे लागेल. आणि वेळेचं बंधन जर पाळलं नाही तर कदाचित पुढच्या वर्षी बोलावणार नाही. तर वेळेचं बंधन पाहून मी जरा इशारा झाला. मी 3 वर्ष आपल्या आशीर्वादानं, तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या सहकार्यानं 3 वर्ष मी जिल्हा सेवा अधिकारी म्हणून मी काम केलं. गुरुदेव सेवा मंडळाच्या ग्रामगीता जीवन विकास परिषदेचा वर्धा जिल्हा समन्वयक म्हणून काम केलं. गुरुकुंज आश्रमच्या प्रकाशन विभागाचा सदस्य म्हणून काम केलं. मी ग्रामगीताचार्य आहे. आणि ह्याच्या सगळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रसंताचा प्रचार करण्याकरता जिल्हाभर राबलो, वन फिरलो. तब्येत बिघडून गेली, पॅरालिसिस मारला, 85% पॅरालिसिस मारला. परंतु माझं काहीच होणार नव्हतं, कारण राष्ट्रसंतांनी मला 3 तास मांडीवर खेळलं होतं. प्रार्थना करतो मी राष्ट्रसंतांची. आणि या प्रार्थनेनं मला जगवलं. प्रार्थनेनं माणसाला जगवते, प्रार्थनेनं माणसाचा आत्मविश्वास वाढते, आपला विकास सुद्धा होते, आपल्या कुटुंबाचा विकास होते, आपल्या गावाचा विकास होते. पुढील काळामध्ये कदाचित वर्धा जिल्ह्यामध्ये दुसरा सेवा अधिकारी होईल, परंतु सेवक या नात्यानं मात्र मी अजूनही प्रत्येक गावामध्ये, त्या गावातल्या घरामध्ये, घरातल्या माणसामध्ये ग्रामगीतेचा राष्ट्रसंत विचार पोहोचवण्याचं मी कार्य करीन. फक्त तुमचं सहकार्य आवश्यकता आहे. थांबतो. जय गुरुदेव. हॅलो आवाज पण कमी केले रे बाबा, याचे भोंग्याचे. हॅलो. वा, प्रभाकर दादा यांनी आपल्याला प्रार्थनेच्या विषयावर खूप चांगलं असं संबोधन केलं, याबद्दल धन्यवाद. आजचा पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं तारीस दादा, निकम दादा, आमची ग्रामगीताचार्य सावडीकरताई, निगोडताई, हा सर्वांचा आजचा योग आला. परंतु प्रार्थनेची वेळ असल्यामुळं चिंतन फक्त दादाचं होतं, त्यामुळं पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. शांती पाठाला करावी सुरुवात. आत्मचिंतनास करावी सुरुवात. दोन्ही हात जोडून मान नम्र करून करावा नमस्कार. सरळ व्हावे, आरती करता उभे राहा.
सब धर्मों की क्रमशः प्रार्थना होगी। बौद्ध धर्म की प्रार्थना। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धिस्स शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सिख धर्म की प्रार्थना। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भय निर्भय अकाल मूरत अजूनी से भंग गुरु प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। जैन धर्म की प्रार्थना। क्रिश्चियन धर्म की प्रार्थना। Our Father, who art in heaven, hallowed be thy name, thy kingdom come. Thy will be done on earth as it is in heaven. Give us this day, Lord, our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. Lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom, the power, and the glory, forever and ever. Amen. मुस्लिम धर्म की प्रार्थना। अल्लाह अकबर अल्लाह अकबर
أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله آمين वैदिक प्रार्थना Hare
विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने, ब्रह्मचार्य अध्यात्म दैव गुण घर घर में प्रगटाने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने, बड़ा दास रहे स्मृति हो सबको भक्ति कराने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की। वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, समर्थ अडकुजी महाराज की, सब साधू संतन की, भारत माता की। आता 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 आपला प्रार्थनेचा कार्यक्रम संपलेला आहे, तरी सगळेजण खाली बसा. प्रार्थना झाली. Thank you.
हॅलो, आता लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी आपापल्या आईवडिलांसहित राष्ट्रसंत स्मारक समिती भारसवाडा इथे येण्याची कृपा करावी. आता थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे. सर सध्या बंद करून भेटला का सर्वांना? काय होते मध्ये चर्चा चालते, चांगलं वाटत जे आहे ते क्लोज करून द्या.